नमस्कार मित्रांनो, आपण पाहत कृषी क्रांती सेवा यूट्यूब चॅनल. हे बघा मित्रांनो, आपली तर यावर्षी 8 फुटावर तूर लागवड केली. ती मध्ये सोयाबीन घेतलेलं होतं. सोयाबीन काढलं, त्याच्यानंतर रोटर हाणलेलं आहे. तरी पण थोडंफार पाऊस पडल्यामुळं परत सोयाबीन थोडंफार उगलेलंच खाली. पण आता ह्याला काही म्हणजे असं काही करता येत नाही मधल्या क्षेत्रामध्ये, त्याच्यामुळे ते रिक्त ठेवलं आहे. आणि सोयाबीनची वाढ बी होणार नाही त्या पाणी नसल्यामुळं. तर हे कोरडं म्हणायचं ही आता इथून पुढं पूर्ण तूर. तर ही तूर आता बघायला गेलं तर चांगल्यापैकी आहे. जास्त बी काही एवढा छान माल नाही आहे, कारण की जास्त पाऊस झाला यावर्षी, तर माल कमी लागल्यासारखा जाणवतोय. आणि लई मोठी तूर जळून गेली आहे. थोडीफार जी वाचली त्या ठिकाणी असं तुम्हाला दाखवतो हे. तर आता बघा, हे चांगल्यापैकी काही जागेवर शेंगा भरल्यात, काही जागेवर फुलर अवस्था आहे, जास्त फुलरच अवस्था आहे. तर थोड्याफार वाद्या लागल्यात. तर अशा टायमाला आता बरेच शेतकरी काय करतात, कोराजेनची फवारणी करतात, जे महागडं औषध आहे पण रिझल्ट बी छान आहे. माझं म्हणणं आहे की यावर्षी उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त झालेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं हेच झालेलं आहे जास्त पाऊस झाल्यामुळं. तर ह्यावर्षी एक सोडून 2 फवारण्या करायच्या, पण कोराजेनच्या ऐवजी आपलं साधारण औषध क्विनोलफॉस किंवा क्लोरोफॉरिफॉस अशी औषधं काय करा, एक 15 दिवसांनी एक फवारणी करा. म्हणजे मग हे तुरीची शेंग परिपक्व होऊस तर तुम्हाला टेन्शन येणार नाही. म्हणजे अळीचं काही भीती राहत नाही, अळी पडेल किंवा शेंग खराब होईल. त्याच्यामुळं आणि ते औषध स्वस्तही राहतं आहे. क्विनोलफॉस, क्लोरोफॉरिफॉस हे एक सोडून 2 फवारणी केल्या बी पुरत्यात, कारण की यावर्षी पावसाने लयच उत्पादन घटित झालेलं आहे भरपूर. तर चला मित्रांनो, कशी वाटली आमची ही तूर नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.